नमस्कार, मी रोशन भक्ते आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आज पारडसिंगा येथील श्री सत्यहंसा माता सभागृहात महसूल राजस्व जनकल्याण समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती यांच्या अंतर्गत समाधान शिबिर पारडसिंगा या शिबिराला काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर अध्यक्षस्थानी होते। या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी काटोल पियुषजी चिवंडे, तहसीलदार आबाताई वाघमारे, नरखेड तहसीलदार आणि सोबतच इतर सर्व शासकीय आणि पदाधिकारी मंडळी उपस्थित होते। या शिबिराप्रसंगी 24 स्टॉल लावण्यात आलेली होती। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी विविध जे लाभार्थी आहेत त्यांना पट्टे वाटप, नॉन क्रिमिनल असो, कास्ट असो, सायकल वाटप आणि संजय गांधी निराधार असो किंवा कुठलीही तक्रार असो त्याबाबत त्यांचं निराकरण यावेळी करण्यात आलेलं होतं। याप्रसंगी शेकडोच्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। मी रोशन भक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारड। अभियान ही केवळ एक शासकीय मोहीम नाही तर लोककल्याणाची राज्यकारभाराचा एक ध्यास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी रयतेच्या कल्याणाकरता शिस्तबद्ध प्रशासन आणि महसूल व्यवस्था निर्माण केली होती। आज त्याच विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासकीय योजना लोकांपर्यंत नाही तर लोककल्याणासाठी शासन थेट जनतेच्या दारात या संकल्पनेतून हे अभियान राबवले जात आहे। सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, दिव्यांगांना आणि समाजातल्या शेवटच्या घटकांना शासकीय कामासाठी निरनिराळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये, एकाच छताखाली त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावं याकरता ह्या विविध योजनांचा त्यांना लाभ मिळावा याकरता हा शिबिर, अशा प्रकारचे शिबिर आपण आयोजित करतो आहोत। आज मला सांगायला अविरत चालावं ही माझी त्या ठिकाणी इच्छा आहे। हे राजस्व अभियान एक दिवसापुरतं नाही तर हे जो संकल्प केलेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प केलेला आहे त्या संकल्प पूर्तीसाठी आपलं हे अभियान सतत सुरू राहिलं पाहिजे। म्हणजे काही नगराध्यक्षांना विनंती राहणार आहे, काही मुख्यमंत्र्यांना, मुख्य अधिकाऱ्यांना विनंती राहणार आहे की नगर परिषदा चांगल्या झाल्या पाहिजे आणि ह्या नगर परिषदा चांगल्या होण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीचा उपक्रम मग केंद्राच्या माध्यमातून असो, राज्याच्या माध्यमातून असो तुमच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे। जे झालं आहे ते मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलं, संदीप भाऊंनी सांगितलं, आमच्या दिनेश भाऊंनी सांगितलं, मी त्याचा उहापोह करणार नाही। आधी केलेले मग सांगितलेलं या स्वभावाचा असल्यामुळे या क्षेत्राला पुढे न्यायचं आहे आपल्याला। ज्या पद्धतीचा संकल्प आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, ज्या पद्धतीचा संकल्प आपल्या पालकमंत्र्यांनी नागपूर जिल्हा पुढे गेला पाहिजे, त्याच पद्धतीचा संकल्प सुद्धा मी आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी केलेला आहे। हे निर्वाचन क्षेत्र आता मागासला दिसणार नाही। गेली 25 वर्ष जे भोगलेलं आहे त्या 25 वर्षाचा याच्यातून काहीतरी यांनी उभं केलं पाहिजे। नुसतं आपण पैसे देऊन अशा पद्धतीने तर आपण हे करू ते काम नाही होणार आहे। तुम्ही पहिले हे ठरवून घ्या, शेळीचं तुम्ही ट्रेनिंग घेतलं आहे का? नाही घेतलं, मग काय करणार आहे? कोंबड्याचं ट्रेनिंग घेतलं आहे का? तुझ्या घरी कोणी घेतलं आहे का? कसं करणार आहे तुम्ही? एका दिवशी बिमारी आली तर मग साफ नाही वाटप थांबवण्यात आलेलं आहे। जोपर्यंत तुम्ही खाली उतरत नाही तोपर्यंत सुरू होणार नाही। उतरा सर्वांनी। सर्व विभाग खाली या, फक्त पोलीस विभाग या इथे। मला
माझ्या माणसाची आणि इथं आहे तर या ना मॅडम तुम्हाला सगळे बोलून